सुरुवात करूयात। आजची एक महत्त्वाची बातमी आहे, कारण आता लवकरच पालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती महायुतीमधले जे वाद आहेत किंवा महायुतीमधली जी काही रस्सीखेच आहे, ही रस्सीखेच सध्या चव्हाट्यावरती येताना दिसते। याचं कारण म्हणजे भाजपनं आता मिशन 150 सेट असल्याचं म्हटलंय। मात्र त्याच वेळेला शिंदे जे आहेत त्यांच्याकडून सध्या कुठेतरी समसमान जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न होताना दिसतात। तर 150 जागांवरती उमेदवार उतरवण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे। दुसरीकडे शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावरती असताना एक महत्त्वाची माहिती हाती येते। मुंबई महानगरपालिकेमध्ये समान जागा मिळाव्यात यासाठी शिंदेंची शिवसेना ही आग्रही असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। दुसरीकडे शिंदे गटाला 65 ते 75 जागा देण्यासाठी भाजप अनुकूल असल्याची देखील सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे मुंबईमधील जागा वाटपावरून तेढ निर्माण होणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ही सगळी सूत्रांची माहिती आहे। आपण लोकसभेला देखील असंच म्हणत होता की आम्हाला 7 जागा मिळणार आहेत, आम्हाला 13 जागा मिळाल्या। विधानसभेला देखील आपण सूत्रांकडून माहिती घेतल्यानंतर असं म्हणत होतं की आम्हाला 50 ते 60 जागा मिळणार आहेत, आम्ही 81 ठिकाणी लढलो। तसंच तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये चित्र असेल, दोन्ही पक्ष एकामेकाला सन्मान देऊन मान सन्मान देऊन तिकिटाचं वाटप करतील। योग्य तो मान सन्मान नक्की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये होईल, जिल्हा परिषदेमध्ये होईल, पंचायत समितीमध्ये होईल। कुठेही कटुता त्याच्यामध्ये येणार नाही आणि हे सुतोवाच स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केलेत आणि शिंदे साहेबांनी देखील केले।